नमस्कार मंडळी, गंडरनको एक्सप्लोरमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आलेलो आहे मी आग्राव कोलीवाड्यामध्ये, म्हणजे माझ्या सासरवाडीला। आग्राव कोलीवाड्यामध्ये दरवर्षीप्रमाणे शेडांच्या शर्यती असतात। दरवर्षीप्रमाणे त्यांचा हा मोठा प्रोग्राम असतो आग्राव कोलीवाड्यामध्ये। तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे की मोठी शिरा कशा लावतात आणि त्यांची शर्यत कशी असते, तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज दाखवणार आहे। आणि आग्रावची जी पालखी असते जी एकविरीला जाते ती याच गावातून जाते, कारण का एकविरी यायचं माहेर घर हे आग्रावच आहे। माहेर घर पण दाखवतो एकविरीचं, तिथूनच पालखी काढणार आहेत आणि ती पालखी समुद्रात बोटीमध्ये फिरवणार आहेत आज। तर चला जाऊया आणि लुटूया आनंद या प्रोग्रामचा, या कार्यक्रमाचा। तर चला, आपण आलेलो आहोत आता आग्रावच्या जेटीवर। तर तिथं शिडांच्या बोटी तयार कशा करतात तर ते तुम्हाला मी दाखवतोय आज। तर बघा, ही अशी असते शिरांची बोट। याच्या बोटीतला पहिला इंजिन काढतात, पंखा, शाफ्टिंग सगळा काढतात त्याच्यातून, आणि या मागे शिर लावतात। तर ते तुम्हाला मी दाखवणारच आहे पुढं। शिरचं पण काय शिरचं काम करतात, बांधतात वगैरे, ते पण दाखवणार आहे। रेसची तयारी करताना 1 महिना अगोदर शर्यतीची तयारी असते, कारण का त्याला प्रॅक्टिस लागते सगळ्या गोष्टी करायला। तर त्या पण तुम्हाला मी जाणून देणार आहे। मगाशी मी तुम्हाला बोललो की बोटीमध्ये पालखी जी फिरवणार आहे त्याची तयारी इथं चालू आहे। तर चला तुम्हाला दाखवते। एकविरा देवीचं मंदिर आहे इथे बंदर किनाऱ्यावर, हे आहे एकविरीचं मंदिर। आणि इकडे चालले पालखी सजवण्याची तयारी। तर बघा, पालखी सजवतात, हीच पालखी बोटीमध्ये फिरवतात आजच्या दिवशी। ही आपली जी परंपरा आहे बोटींच्या शर्यतीची, ही कधीपासून चालू झाली आणि ही कशी चालू झाली हे आम्हाला थोडक्यात जरा सांगा। आपल्या पूर्वज याच्या आधी जेव्हा गाड्या घोड्या काहीच नव्हत्या, तेव्हा इथून आपल्या होड्या निघत, आपल्या खाडीतून होड्या निघायच्या आणि त्यातून ते झोळंबा बंदरात उतरायचे आणि तिथून चालत जायचे। तर त्याच्यानंतर काय झालं, ही परंपरा आता मग होडे जाताना याची होडी पुढे, त्याची होडी, याच्यानंतर हे शिराच्या होड्यांची शर्यत निघाली। पण आता जी सध्याची परिस्थिती आहे, आता गाडी घोडा चालू झालाय, पण आमची जी पद्धत आहे ती आपण त्याच मार्गाने चालू होतो, ज्या मार्गाने त्यांची सुरुवात केली होती 50 वर्षापूर्वी, त्याच मार्गाने आपण चालू केले। आणि त्याची किती जे ठिकाण आहे ती आपण सगळ्यांना दाखवली। आता नवीन पोरं आली, सगळ्यांना दाखवली। आपण या ठिकाणी जातो, या ठिकाणाहून देवी गेली आणि नवीन ठिकाण आहे देवीची, तर इथे मला बनवायचं होतं, इथे बनवायचं होतं, पण नाही पसंत पडत। मग त्याच रस्त्याने, ज्या रस्त्याने देवी गेली त्या रस्त्याने आपण चालतो। आणि 50 वर्षाची परंपरा, 50-60 वर्षाची परंपरा जी आजगायत गावातल्या लोकांनी चालू ठेवली। आमचं काय तेवढं वय नाही, पोरं आपण चालू केली, पण चालू ठेवली आणि याच्या पुढेही अखंड चालू राहावे ही माऊलीजींनी आपली प्रार्थना आहे। आता आपली पालखी, आपण आज सध्या बसलेल्या आग्राव पुढे आपण बसलेले आहात एकविरा देवळात, आणि या आपली मंदिराची पालखी आता सस्ते आहे। हीच पद्धतीची पालखी आज होड्याची शर्यती झाल्या गेल्या नदीतल्या, काही पालखी उद्या सकाळी निघणार आहे। जसा आपल्या आग्रावच्या पालखीचा मान आहे तसाच मान आपल्या पद्धतीच्या पालखीचा पण आहे। ही पालखी निघणार आहे, त्यामुळे सगळेजण आमच्या पालखीला या आमच्या पालखीचा सहभागी व्हा। ज्या मार्गाने देवी गेली आपली त्याच मार्गाने एकविरी जाणार आहे आणि पुन्हा पालखी सोबतच चालणार आहे। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा आणि आमच्या पालखी सोबत या। आई एकविरा माते की। आग्रावच्या मरुआईच्या मंदिरामध्ये आलेलं आहे, तर मरुआईचं मंदिर पण दाखवते। इथूनच आशीर्वाद घेऊन आपण ब्लॉगला सुरुवात करू। आमचे ब्लॉग बघता आपले माझे फॅन्स भेटलेले आहेत, सबस्क्रायबर फॅन्स, ते बोलता ब्लॉग चांगला आहे बोलते तुमचा। थँक्यू, धन्यवाद। समर, व्हिडिओ बघताय ना सर्वजण? मग आज काय बोटीत काय स्पेशल आहे? आज स्पेशल असं सगळं स्पेशल आज, म्हणजे काय काय असेल ते तरी सांग। आयशा, दारू शिवाय नावच नाही कुठं। मंडळी, आता शीड कशी बांधतायत आणि कशी लावतायत, पाठीमाग तयारी चालू आहे त्यांची। त्यांना विचारूया त्यांच्या शिडाचं नाव पण काय आहे ते पण विचारू आपण। शिडांची जी शर्यत आहे
ही किती वर्षापासून चालू आहे आणि कशा प्रकाराने करतात आणि तुम्ही जे प्रॅक्टिस वगैरे करता ते किती दिवसापासून करता आणि बोटीमध्ये शीड हे कशा प्रकाराने लावता हे थोडीशी आम्हाला माहिती द्या. ही प्रथा जवळजवळ पूर्वीपासून म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदरपासून चालू आहे. अच्छा. पूर्वी काय करायचे लोक पायी चालत जायचे ना, त्यावेळी आम्ही शिळाच्या बोटी झोळांब्याला नेऊन सोडायचे. सगळे म्हणजे लोक सगळे जायचे, सगळे लोक पायी चालत जायचे ना, मग ते झोळांबा गाव आहे ना तिथे नेऊन सोडायचे शिळाच्या होडीने. बरोबर. तिथे सोडल्यानंतर तिथे लोक ते एकविरेला चालत चालत पालखीच्या दिवशी जायचे, पायी चालत जायचे. त्याच्यानंतरची प्रथा काय झाली, गाड्या आल्या, मग लोक तिथं आम्ही याच्या शिळकोळपर्यंत जातो, तिथून फिरून येतो, नारळ वगैरे फोडतो देवीच्या नावाने आणि फिरून येतो आणि पालखी सोबत असते. शीड तुम्ही प्रॅक्टिस करताय हे किती दिवसापासून प्रॅक्टिस करताय? जवळजवळ महिना दीड महिना जातो. दीड महिना जातो प्रॅक्टिस करायला. कारण ते पडबान वगैरे आहे ना, लांब मिळत नाही लवकर. हा, म्हणजे मचान वगैरे मारताना आली पाहिजे फटाफट वाऱ्याच्या दिशेने. आणि ती लाकडं वगैरे मिळत नाही ना, म्हणून त्याला वेळ जाम जातो आणि ते सगळं शिवायला लागतं व्यवस्थित, त्याचं हे घेऊन भांडा घेऊन. बरोबर बरोबर. त्याच्यानंतर ते होडीची देखभाल सगळी करायला लागते ना, त्याच्यात महिना एक पूर्ण लागतो. आता एक शीड बांधतात बघा, पडदा बांधतात, हे तरी किती लांब असेल दादा? ही किती फूट आहे? 48 फूट. बघा तर 48 फुटाचा शीड आहे. एकच खुणा आहे नी एक आर्यावर खुणा कर, मग त्यांची किती सुटते ते तुला समजेल. बघा तर किती मोठा आहे, 50 फूट आहे आणि 50 फूट वाऱ्याच्या दिशेने असा चालणार तो शीड. आता आपण आलेलो आहोत हिरावतीच्या ग्रुप जवळ आलेलो आहोत. तर आता ते शिडाची पूजा वगैरे करतील. शीड त्यांचा बांधून वगैरे झालेला आहे. तर चला बघूया. हे होडीचं शेड आहे, स्पर्धेत लागणार एवढं मोठं असतं आपल्याला दिसत. कसे बांधी करतात बघा, बांधीचं काम बघा. निनाद आलाय बघा, आता बॅनर बिनर लावून आलाय. आज निनाद बोटीमध्ये फुल धडाकेबाज काम करणार आहे. हा प्रोग्राम कशा प्रकाराने होतो, कधी असतो आणि तुमची जी बोट आहे हिरावती ही किती वर्षापासून शिडाच्या स्पर्धेत भाग घेते? 20 वर्ष झाली, 20-22 वर्ष झाली भाग घ्यायला. आणि हा प्रोग्राम कसा होतो? बऱ्याच वर्षापासून होते. बऱ्याच वर्ष पुराणे थोडे गाडी होते मोठे. आणि हे आयोजित कोण करते? आयोजित नवीन कमिटी करतात. नवीन कमिटी करतात. छोटे मोठे आग्रा पूर्वपाडा, दर्यासागर मित्रमंडळ आग्राव पूर्वपाडा हे लोक आयोजित करतात. अच्छा, धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. एकविरीच्या माहेर घरातून पालखी निघालेली. हे माहेर घर आहे एकविरीचं. आता ही पालखी बोटीत जाणार आणि बोटीत पालखी फिरणार पूर्ण. पालखी आता निघाली आहे माहेर घरातून. तर ती आता डायरेक्ट गावातून जाऊन जेटीवर जाईल. जेटीमधून मग बोटीमध्ये ठेवतील. मग ती जेव्हा पालखी पोचेल जेटीवर आणि बोटीमध्ये तेव्हाच शिडांच्या ज्या शर्यती आहेत त्या चालू होतील. तर चला जाऊया आणि घेऊया बोटींच्या जत्रेची मजा. तर आज आपल्या घरी बघा हितेन आणि कौशल आलेला आहे. युट्यूबर्स आहेत. आणि मोहित कोळी, आमचा मोहित कोळी आलेला आहे. लंगोटा घालते कृषीला. इथं आमची तयारी झाली आहे सर्व भरपूर. पटापट तयारी करूया. 12:30-1 वाजता शर्यत चालू होणार आहे. पारता कसा टाईट करतात बघा, हे बघा. आणि इथं आमचे सूरज वर्सोलकर आहेत.
माऊली हो माऊली आई एकविरा माते की कसे खेचतात याचा हय्या हॅलो सुरेश दादा आपल्या प्रोग्रामचा थोडासा आडाखाडा एक शॉर्ट मध्ये लगेच पटापट सांग. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या इथून पालखी निघते. ते पालखीची परंपरा असं आहे की शिरवड्याच्या शर्यती असतात. शर्यती संपल्या की दुसऱ्या दिवशी आपण इकडे पालखी घेऊन आईच्या दर्शनाला पायी एकविरेसाठी जात असतो. बरोबर. आणि हे किती वर्षापासून या 100 वर्षाची परंपरा आहे. 100 वर्षाची परंपरा आहे. तर आता तुमच्या बोटीचं नाव काय आहे? लक्ष्मी. लक्ष्मी. तुमच्या यांच्या बोटीचं नाव आहे लक्ष्मी. आणि सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. एकविरा माते की. तर बघा बोटीमध्ये शेड लावलेला आहे तर ते तुम्हाला दाखवते. बघा हे बघा बोटीमध्ये शेड लावलं आहे. आणि आता ते हे बांबू बांधतील बघा. त्याला शेड बांधतील बघा. त्याला हे शेड बांधतील याला. तर बघा कशा प्रकाराने एका बोटीमध्ये हे चालवण्यासाठी 25 ते 30 माणसं असतात. किती जण आहो तुम्ही सगळी? 32 जण. 32 जणात बोला आई एकविरा माते की. आग्रावातली लोक या कार्यक्रमाची आतुरता आणि कशी मजा करतात ते जरा आम्हाला सांगा. पारंपरिक पद्धतीने गुढीपाडव्यानंतर दुसऱ्या दिवशी जो दिवस येतो तो एकविरीच्या नावाने आम्ही आसपास सण साजरा करतो. आणि एकविरीच्या भावनेने सगळे लोक परंपरा वाढत वाढत चालली आहे आणि शर्यतीच्या रूपात शर्यती चालू केली. बरं. आणि याच्यामध्ये सहभागी सगळे होतात. सगळे जरी वेगवेगळ्या पद्धतीने शर्यती असले तरी सगळे एकत्र एकाच कुटुंबातले माणसं असतात. वादविवाह काय नसते. आनंद थोडा असतो. नाचत खेळत आल्यानंतर निवडून आल्यानंतर वाजत गाजत गावात मिरवणूक होते. बरोबर. त्याच्यामध्ये वर आल्यानंतर बायकांचा पण सहभाग असतो त्याच्यामध्ये. बरोबर. धन्यवाद मामा. बोटीचं शेड लावायचं काम. अशा तऱ्हेने ग्रेट भेट आपल्यासोबत विक्रांत दादा आहे. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या या कोळीवाड्याच्या जत्रेमध्ये. तिथे तुम्हाला समुद्राची जत्रा बघायला भेटेल. खूप सुंदर जत्रा आहे. तर तुम्ही येणार असाल तर नेक्स्ट टाइम गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी नक्की या. आणि आमचं गाणं पण बघा. आमचा आग्रा भाऊ कसा सजलाय गो. गाणं नक्की बघा. माझ्या युट्यूब चॅनलला आहे. तर मंडळी गणराज नाखवा एक्सप्लोरर या चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि जर इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर लवकर फॉलो करा. आमचं जावं आहे आग्रावचं. या बोटीत जायचं आहे बघा. या बोटीत बघा इथं कसे कसे मजा करत आहे. बघा युट्यूबर विनायक सोडेकर आहे बघा. ब्लॅक चष्मा घालून. बोटीची रेस सुरू होते इथून. आता इथं बोटी लावतील सगळ्या. शेडांच्या बोटी इथं लागतील आणि मग इथून सुरुवात होईल. ती पहिली इथे जाईल या बाजूला.
साल लाटाने भरलाय गो, दर्या पे साल लाटाने भरलाय गो, कसा आनंद मनान जायलाय गो, दर्या पे साल लाटाने भरलाय गो, कसा आनंद मनान जायलाय गो, गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला, ओ गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला, आमचा आग्राव गाव कसा सजलाय गो, कोलीवारा यो सारा जमलाय गो, ढोल ताशाच्या नादान घुमलाय गो, असा घुमलाय गो, कोलीवारा यो सारा जमलाय गो, ढोल ताशाच्या नादान घुमलाय गो, वीरेच्या पालखीचा मन पहिला आग्राव गावाचा, गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला, गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला, आमचा आग्राव गाव कसं सजलाय गो, गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला, आमचा आग्राव गाव कसं सजलाय गो. खेल शिराच्या होऱ्यांचा रंगलाय गो, कुंडलिकेच्या पाण्यानं दंगलाय गो, दंगलाय गो, असा दंगलाय गो, खेल शिराच्या होऱ्यांचा रंगलाय गो, कुंडलिकेच्या पाण्यानं दंगलाय गो, सारं बघून मन कसं भरलंय गो, आम्हा कोल्यांना आनंद झालाय गो, गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला, जी माहेर घरची जी पालखी असते बोटीत फिरत, ती या बोटीत फिरते बघा. पालखीची बोट आहे, पालखीची बोट आहे, ते पालखी घेऊन फिरतात सर्व सोबत. तर वारा नाही तर बघा बोट पुढं जातच नाही.
माझे फॅन्स भेटले बघा. लास्ट होलीच्या व्हिडिओमध्ये होते या, त्यांचं मला ओळखलं. तर मंडळी कसं वाटतंय? मोहित कोळे, नितीन ठाकूर आणि कौशल्य पाटील कोणी लुक केलाय त्याची सासूरवाडी आहे आणि आज एक नंबर नटलेला आहे. कसं वाटतंय मग? एक नंबर उदय उदय.
सर्वजण बसले. वाईन, त्या वाईन मध्ये वाईट आहे. वाईट ए तुम्ही काय काय खालास सांगला सांग. जाम खालास. काय काय खालास मला दे. बस मला दे. स्वाब बावा. कसा वाटतंय? आलेला दादा कसं वाटतंय इथे येऊन? खूप लेट आलो. नाही मगाशी झालं. मगाशी झालेलं झालं शूट काढून सगळं झालं. ओके आता कोण येते पहिला ते बघू. हिरकणीच आहे ना बहुतेक. बरोबर. हिरकणी भरपूर हिरकणी कॉम्पिटिशन जिंकते ना. बरोबर. हिरकणी जिंकते. भरपूर वर्ष कॉम्पिटिशन जिंकते. मस्त आहे ना. मोहित कोळे. मोहित कोहली, केन ठाकूर, कौशल. आणि आता शर्यत बघू आता कोण जिंकला ते समजेल आपल्याला. काय होतास तू? पहिला आता हे जे आहेत बावटे लाल लागलेत तिथून आपल्याला समजेल कोण पहिला जाते. हा त्याच्या आतमध्ये कोण आहे. एकवीरा माते की आई माऊलीचा. तुम्ही सर्व आता युट्यूबवर आग्रावला आलेत, पण ही एन्जॉयमेंट कशी वाटली तुम्हाला? तुम्ही जमिनीवरची जत्रा बघता, पण आमची पाण्यातली जत्रा बघा आज. कशी वाटली? थँक्यू. आपल्या गणराज नाखवा एक्सप्लोरर हा जो चॅनल आहे, नक्कीच आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या कला, आपली जे कोळी लोकांचे सण किंवा अग्री कोळी लोकांचे सण किंवा आपले फेस्टिवल वगैरे अशाच्या भरपूर काही गोष्टी आहेत, आपल्या कल्चर रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. नक्की जास्तीत जास्त सपोर्ट द्या, कारण आपण दिलेला सपोर्ट नक्कीच कुठेतरी आपला कल्चर पुढे नेतं. आपण ज्या गोष्टी दाखवतो त्या आपल्या युट्यूबर लोकांच्याच द्वारे त्या पुढे जात असतात. आपलं कल्चर दिसत असतं जगाला. आज जे समजा आग्राव गावात आपण आलो होतो आणि आग्राव गावाचं कल्चर कोणामुळं पुढं दिसणार आहे, तर जे एक्सप्लोर आहेत, जे युट्यूबर आहेत, जे युट्यूबवरचे व्हिडिओ बनवतात त्यांच्यामुळेच पुढं हा कल्चर पुढं दिसणार आहे. तर प्लीज या चॅनलला सपोर्ट करा. अजून आपले भरपूर युट्यूबर्स असतात, सगळ्यांना सपोर्ट करा. त्याच्यानंतरच आपली संस्कृती पुढे जाईल. धन्यवाद. थँक्यू.
तुला प्रियेश भाऊने काय कमेंट केलेली, तू कोणासारखा दिसतो? मी बेलपाडकर. बरोबर. किती जणांनी कमेंट केली की गणराज तुम्ही दोघं सेम दिसता. मी बेलपाडकर असा दिसते. बघा ना कॅमेरामध्ये काय दिसते, एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा. सध्या आता टोपी नाही घातली, दाढी केली म्हणून. कलर तर सेम आहे, सेम काहीच फरक नाही. कलर तर सेम आहे, फक्त त्याने कोली टोपी घातली आणि कॅप घातली. कलर पैसे वसूल केला. मी जरा दाढी कमी केली हो, अशीच होती. किती लोकांनी पब्लिक केलं की गणराज तू आणि बेलपाडकर सेम दोघं दिसतात. कमेंट करून सांगा हे दोघं, कमेंट करून सांगा हे दोघं जे गेले जन्मान भाऊ सुद्धा काय. तुमची ही ड्रेसिंग कोणी चॉईस केली? ऍक्च्युली स्टार्टिंगला बोलू घालणारच आहे मी, कोली लुक करणारच आहे, पण याच्यात लय मोठा प्रॉब्लेम होता. पहिला गेला, दुसऱ्याने दिला, तिसऱ्याने दिला, लास्टला मोहित घेऊन आला, मोहितचाच घातलाय. आणि येताना टी शर्ट घेतली रात्री 9 वाजता. याच्यावर तुझी खरी संस्कृती समजते ना. पण हिरकणी बोट बघा आता वेगात आलेली आहे, वेगात हिरकणी, आणि नंबर मारलेला आहे 2025 शिरहोडीचा. हे बघा इथं एंड पॉइंट आहे, इथं एंड पॉइंट. हे बघा 2 झेंडे याचे बघा, इथे आता एंडिंग पॉइंट आहे, फिनिश लाईन. बघा एंड पॉइंट आणि पहिला नंबर मारलेला आहे हिरकणी बोट. हिरकणीने पहिला नंबर मारलेला आहे. सगळे सपोर्टर बघा नाचतात. की आता हे जे आता नंबर मारतील तर त्यांना काय काय बक्षीस ठेवलेलं आहे? सन्मान चिन्ह, होडी आणि 75,000 रुपये 1 नंबरला, 2 नंबरला 50,000 रुपये आणि सन्मान चिन्ह, आणि 3 नंबरला 50,000 आणि सन्मान चिन्ह. आता पहिली नंबर मारला तो हिरकणी आहे. त्यांचे मालक मनोज बलकवडे, नाव हिरकणी, आणि त्यांचे तांडेल रामाशेट्टी, नाना बोलतात त्यांना. तर धन्यवाद. पदयात्रेची पालखी जी उद्या 21ला निघणार आहे, ती पदयात्रेची पालखी आहे बघा. जय माऊलीचा. थँक्यू, धन्यवाद. पब्लिक फुल आहे आज. हिरकणी नंबर मारलेला आहे. कमलावती दुसरा नंबर मारत आहे. कोरलाई किल्ला, कोरलाई गावातली. तिसरा नंबर बघा तर तिसऱ्या नंबरला आहे हिरावती आहे, हिरावती. तिसरा नंबर हिरावती बघा. तर यशवंत गुरुदास हिरावती. जान माता प्रसन्न लक्ष्मी बोट 4था नंबर DJ. आये गुरामध्ये की सुरज भाऊ काय खाऊ. पब्लिक बघा, पब्लिक. वल्लव रे नाकवा ओ वल्लव रे रामा. एकदम फुल खुशाईत 1 नंबर मारलेला आहे हिरकणी बोटीने. तांडल, तर तुम्हाला कसा वाटते आता पहिला नंबर मारून? 1 नंबर. गेल्या वर्षी दुसरा नंबर आलाय, यंदा पहिला नंबर वाटून काय वाटतंय? गेल्या 6 महिन्यामध्ये आम्ही प्रॅक्टिस करत होतो आणि त्याच्यासाठी आम्ही फुल प्रयत्न केले. तुमच्या मचांड होत्यात ना 1 नंबर होत्या, मचांड जे मारलं होतं 1 नंबर. प्रयत्नाचा यश आला आम्हाला. बरोबर आहे. एवढे बोला एकविरा माते की जय. आई माऊलीचा.
मचांड मारला ना टाइम टू टाइम परफेक्ट टाइमवर जो मचांड असते ना तोच महत्वाचा असते. बरोबर आहे ना. माणसं असते ते आमचे निलेश मानगावकर एक नंबरच्या घोसावर असतात माचंड मारणारे. तेच माचंडच इम्पॉर्टंट आहे तरच तुम्ही जिंकणार. फुल जल्लोष आहे. तांडलाला तर डायरेक्ट उचलून खांद्यावरच उचलून आहे. हार बीर घातला तांडलाच्या गळ्यात जाम खुश आहे. त्याला आता नाचव. आता शर्यती झालेल्या आहेत. प्रोग्राम पाण्यातला जो प्रोग्राम आहे बोटिंगचा तो झालेला आहे. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर अशा बोटी आलेल्या आहेत. तर आता त्यांचा मला वाटते सत्कार आणि बक्षीस समारंभ बक्षीस वितरण पण आजच आहे. ते थोड्याच वेळात सर्व बोट झाली काय होईल. तर हा प्रोग्राम 1 नंबर होता. दरवर्षी 1 नंबर असते. आता यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला या गोष्टी सगळ्या दाखवणार आहे. तर चला बाय बाय. भेटूया डायरेक्ट बक्षीस समारंभामध्ये. पीक दर्याचं रेती मीठ आणि मोर ऐशी ही आमची शेतीवर ओल्याना पोसतई समुद्र. मित्रांनो बक्षीस समारंभ झालेला आहे. प्रोग्राम सर्व उरकलेला आहे. आता निघालो घरी जायला गाडीतच आहात. तर व्हिडिओला लाईक
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, बाय बाय, गुड नाईट.